बीडच्या मस्साजोग प्रकरणावरनं त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे, तर सुरेश धस मंत्रिपद न मिळाल्याने टीका करतायत असंही त्यांनी म्हटलंय। मिटकरींच्या या टीकेला धस यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली, याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का, हे सुद्धा तपासलं पाहिजे। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का। माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडल। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल।